प्रथम तुम्ही या साम टीव्हीने जाहीर केलेला अहवाल बघा. त्यानुसार लाडक्या बहिणींवर खरंच गुन्हा दाखल होणार आहे की नाही याची सत्यता त्यांनी दाखवलेली आहेत आणि आपणही याविषयी बोलणार आहोत. आणि डिसेंबरचे पैसे कधी येणार याविषयी आपण बोलूया. त्या अगोदर जर तुम्ही मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा, कारण की मराठी माणसाला सपोर्ट करण्याचं काम आपल्या मराठी माणसाचंच असतं. आणि अशा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणंही आपल्या चॅनलचं कर्तव्य आहे, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग सुरू करूया. पहिल्यांदी हा साम टीव्हीने तयार केलेला अहवाल बघा. भारतीय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ज्या महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी माहिती दिली आहे अशा महिलांवर गुन्हा दाखल होणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली तेव्हा काय धक्कादायक माहिती समोर आली आहे पहा. त्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार. खोटी माहिती देणं महागात पडणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? राज्यात लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे. शेकडो महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय. निवडणुकीत महायुती सरकारला याच लाडक्या बहिणींची साथ लाभल्यानं सरकार पुन्हा सत्तेत आल्याचं बोललं जातंय. मात्र आता याच लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. खोटी माहिती दिल्यानं या महिलांवर कारवाई होणार असल्याचा दावा या मेसेज मध्ये करण्यात आलाय. व्हायरल मेसेज मध्ये नेमकं काय म्हटलंय ते आधी आपण पाहूया. गेल्या 6 महिन्यात राज्यातील 2.5 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय. त्यासाठी सरकारनं आतापर्यंत 17,000 कोटी रुपये खर्च केलेत. मात्र आता या योजनेतील 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले. या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. हा मेसेज सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. मात्र आता व्हायरल मेसेजमुळे महिला वर्गात अस्वस्थता पसरली आहे. खरंच खोटी माहिती दिल्यामुळे या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार का? सरकार त्यांच्या विरोधात कारवाईचं पाऊल उचलणार का, असे सवाल उपस्थित झालेत. हा प्रश्न सगळ्या महिला वर्गाशी निगडीत असल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं व्हायरल मेसेजची पडताळणी केली. आमच्या प्रतिनिधींनी या योजनेशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा. सदरील जो मेसेज असेल कदाचित तो अफवा म्हणून पसरत असेल, परंतु शासन स्तरावरून अद्यापर्यंत कोणतीही फेरछाननी करण्याबाबत किंवा गुन्हे दाखल करावेत याबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना अद्यापर्यंत प्राप्त नाहीये. जनजागृती करण्यासाठी आपण माहिती कार्यालयामार्फत सगळ्यांना पेपरला किंवा टीव्हीला त्याची बातमी देत असतो. त्यामुळे नागरिकांनी अशा मेसेजवरती कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. लाडकी बहीण योजनेतील कोणत्याही महिलेवर गुन्हा दाखल होणार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर प्रलंबित अर्जांची छाननी सुरू आहे. त्यात ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आमच्या पडताळणीत खोटी माहिती देणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार हा दावा असत्य ठरलाय. निकषात बसणाऱ्या सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल. मात्र ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. यावरून असं स्पष्ट होत आहे की भले महिलेनं जरी खोटी माहिती दिलेली असली आणि तिनं आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये वापरलेले असेल किंवा घेतलेले असेल खोटी माहिती देऊन, तरी त्या महिलेवर कोणत्याही पद्धतीचा गुन्हा दाखल होणार नाही, तिला अटक केलं जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची शिक्षा केली जाणार नाही. फक्त हा फेक मेसेज आहेत हे साम टीव्हीने सांगितलेले आहेत आणि आपल्या यूट्यूब चॅनल थ्रू तुम्हाला कळवण्यात येत आहे. त्यामुळे अशा मेसेजवर तरी विश्वास ठेवू नका. तुम्हाला जे काही 1500 इथून मागे मिळत होते तेच पुढेही मिळत राहणार आहेत. आता त्यातल्या त्यात निकषांच्या चौकशीविषयी बोलायचंच म्हणाल तर अद्यापर्यंत कोणत्याही निकषांची चौकशी करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले नाहीत, हे अधिकारी वारंवार सांगत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या
अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तुम्हाला 1500 रुपये मिळणारच आहेत. 2100चा नंतर विषय आहे, तो 2100 नंतर मिळणार आहे. जसे बजेट मांडलं जाईल तशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत. आता डिसेंबरचे पैसे म्हणाल तर लक्षात घ्या, डिसेंबरचे पैसे तुम्हाला 17 डिसेंबरच्या पुढे प्रत्येक महिलेच्या खात्यावर येण्यास बघायला भेटतील. काही महिलांच्या खात्यावर अगोदर येतील तर काही महिलांच्या खात्यावर नंतर येतील, परंतु डिसेंबरचे पैसे 17 डिसेंबरच्या पुढे प्रत्येक महिलेच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहेत. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.